एका बाळाचा जन्म होणार आहे, डिलिव्हरी झाली आहे आणि डिलिव्हरी झाल्यावर बाळ जन्मलं. जन्माच्या अगोदरच आपण ठरवतो की कोणत्या डॉक्टरकडे डिलिव्हरीला घेऊन जायचं आहे, कोणत्या डॉक्टरकडे त्या बाळाला दाखवायला घेऊन जायचं आहे, हे सगळं अगोदर ठरवलेलं असतं. आणि ते ठरवताना आपण प्रत्येक जण हुशार आहे त्याच्या पद्धतीने तोच डॉक्टर चांगला कसा आहे हे पूर्व अनुभवातनं किंवा त्याच्याशी भेट घेऊन त्याच्या चर्चेमधनं त्यांनी जाणलेलं असतं आणि तो योग्य माझ्या मुलासाठी डॉक्टर आहे हे त्यांनी ठरवलेलं असतं. बाळाच्या जन्मानंतर काही बाळांना कावीळ होते. कावीळ झाल्यावर डॉक्टर सांगतात इन्क्युबेटर म्हणजे काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवावं लागेल. तो व्यक्ती लगेच तयार होतो आणि ते डॉक्टरकडे त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवतो. आता इथं बघा गंमत, हे ह्युमन बिहेवियर आहे. ह्युमन सायकोलॉजी आणि बिहेवियर हे आहे, या दृष्टीने ही आपली चर्चा आहे. तर आता खरं बघितलं तर ते बाळ कुणाचं आहे? आपलं. आपण त्या बाळ आपल्याबरोबर जास्त आनंदी राहील का डॉक्टर बरोबर? आपल्याबरोबर. बाळाच्या बाबतीतली सगळी जी काही काळजी, बाळाबद्दलचं प्रेम, बाळाची काळजी आपण सगळ्यात जास्त घेऊ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत. पण तरी आपण ज्यावेळी बाळाला कावीळ झाली त्यावेळी काचेच्या पेटीमध्ये बाळाला आपण आपल्यापासून दूर ठेवतो. का असं ठेवतो? कारण आपण तो डॉक्टर निवडताना ठरवलेलं असतं की हा चांगला डॉक्टर आहे आणि हा चांगला डॉक्टर माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीने बरा करेल. करेक्ट? म्हणजे तिथं काय करतो आपण की त्या फील्डमधला जो आपला गुरु आहे ते डॉक्टरला नेमतो आणि तो डॉक्टर जे करेल ते माझ्यापेक्षा नक्कीच ते बाळ बाहेर येण्यासाठी चांगलं करेल हे ठरवतो. किती माझं बाळावर प्रेम असलं आणि किती बाळ माझा लाडका असला तरी. बरोबर? मग जर असं आहे तर तीच गोष्ट आपण आत्ता जे म्युच्युअल फंडामध्ये किंवा इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते इन्व्हेस्ट करताना तुमचा जो त्यामधला जो गुरु आहे त्याच्या सल्ल्याने तुम्ही ते गुंतवलेले आहे. आता इथं पण गंमत बघा, ते मूल जसं आहे तसंच पैसा कुणाचा आहे? तुमचा आहे. तुमच्या पैशावर प्रेम कुणाचं आहे? तुमचं स्वतःचं आहे. मग जर तुमच्या पैशावर तुमचं स्वतःचं प्रेम आहे तर पैसा सगळ्यात जास्त सेफ कुणाकडे राहील? तुमच्याकडेच. पण तरीही तुम्ही ती गुंतवणूक केलेली आहे त्या तुमच्या आर्थिक गुरुच्या मदतीने आणि त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. मग जर तुम्ही त्या पद्धतीने इन्व्हेस्ट केलेत, काय इन्व्हेस्ट केलेत? तर तुम्ही हे ठरवलंय त्याच्या बाजूने इन्व्हेस्ट करताना, त्याच्याकडे जाऊन आपण ती इन्व्हेस्ट करताना हे ठरवलंय की हा त्या फील्डमधला सगळ्यात बेस्ट माणूस आहे, जसा की तो डॉक्टर. आणि त्यामुळं त्या पद्धतीने आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाय की बाबा तो छान पद्धतीने सगळं करेल आणि त्या पद्धतीने मुवमेंट करेल. माझ्यापेक्षा तो नक्की त्या फील्डमधला एक्सपर्ट आहे हे तुम्हाला मान्य आहे म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे इन्व्हेस्ट केलंय. बरोबर आहे? मग जर तसं आहे तर तो जे करतोय तो तुमच्यासाठी नक्कीच चांगलं करेल ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि शांत राहावा. आत्ताच्या कंडिशनमध्ये मार्केट चढ उतार होत असताना, चढलं की मी प्रॉफिट बुक करतो किंवा मार्केट उतरलं की मी नुकसान टाळण्यासाठी पैसे काढून घेतो वगैरे, हे विचार करण्यापेक्षा त्याचा सल्ला घ्या. तो ह्या बाबतीत काय सल्ला देतोय हे ऐकून घ्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पुढची गुंतवणूक करा. कारण ते झालं तरच तुम्ही तुमच्या इमोशनला कंट्रोल करू शकाल आणि जास्त पैसे कमवू शकाल. कारण तुमचा गोल काय आहे, तुमचं टार्गेट काय आहे, तुम्हाला किती पैशाची टार्गेट तुम्ही ठेवलंय हे सगळं तुमचं अगोदर डिस्कशन झालेलं आहे. मला वाटतंय तुम्हाला हे कळलं असेल. थँक्यू.